सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 3. कोणती अट? नागेश तिच्याकडे पाहत म्हणाला. मी हे लग्न तेव्हाच करेल जेव्हा या लग्नाला सागर सुद्धा तयार असेल. खरं तर ती या लग्नासाठी तिच्या बाबामुळे तयार झाली होती. पण हे लग्न हे 2 परिवाराचंच नाही तर 2 जीवांचंही बंधन आहे या गोष्टीची तिला जाणीव होती. त्यामुळे जसे ती या लग्नासाठी अनाहूतपणे तयार झाली तसं सागर सुद्धा या लग्नाला तयार असावा असं कुठेतरी तिच्या स्वाभिमानी मनाला वाटत होतं. केतकीच्या प्रश्नावर मधुकरराव काही वेळ गप्प बसले. शेवटी तिच्या बोलण्यात तथ्य होतं. मधुकरराव, तुमची ही दुसरी मुलगी आम्हाला आमच्या घरची लक्ष्मी म्हणून पसंत आहे. मकरंदराव त्यांच्या मुलाला घेऊन होकार देण्यासाठी तिथे आले होते. काय सांगता काय मकरंदराव? मधुकरराव आश्चर्याने म्हणाले. मकरंदरावाने दिलेल्या होकारामुळे मुलीकडचे सगळे सुखावले होते. शिवाय केतकीच्या लग्नाचा प्रश्नही मिटणार होता. पहिल्या मुलीच्या वाईट कृतीमुळे केतकीच्या लग्नात 100 अडथळे येणार. समाजाच्या तोंडाला बोट लावता येणार नाही. मकरंदने दिलेल्या होकारामुळे मधुकरचं बरंच टेन्शन कमी झालं होतं. शिवाय आता लग्न मुहूर्तावर होऊन वेळही भागून घेतली जाणार होती. शेवंतताई, आमच्यावर तुमचे लय उपकार झाले बघा, प्रमिलाताई पदर हातात घेऊन म्हणाल्या. डोळे भरून आले होते त्यांचे. बोलताना ऊर भरून आला होता. बाजूला उभं राहणाऱ्या केतकीला बघून त्यांचं काळीज पिळवटून निघालं. आईला दोन्ही लेकी सारख्याच, ते नाही तर ही पोटचा गोळा तिच्यापासून आता दुरावणारच होता. नाही हो ताई, उलट वडिलांच्या इज्जतीपायी एका पायावर लग्नाला उभी राहणारी सून मिळवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. उलट आमचं भाग्य थोर, जे हिच्या बहिणीच्या ऐवजी केतकी मिळाली. मगाशी मी तुम्हाला रागात लय काय काय बोलले. जमलं तर मला माफ करा. शेवंतताईने प्रमिलाताईंची समजूत काढली. आपल्या दुसऱ्या लेकीचं कौतुक ऐकून मधुकर आणि प्रमिला दोघांनाही आभाळ भरून आनंद झाला. झालं तर मग आता हे लग्न मोडायची ताकद ब्रह्मदेवातही नाही, नागेश हसत म्हणाला. बाजूला उभी असणारी केतकी खाली मान घालून उभारली होती. वरवर जरी लग्नासाठी तयार असली तरी आतून खूप जड अंतकरणाने लग्नाला उभारली होती. तिने एकदा दोनदा सागरला घरी आल्यावर पाहिलं होतं, पण आता मात्र तिची वर नजर करून पाहायची त्याला हिंमत झाली नाही. अहो किती वेळ, लग्नाचा मुहूर्त टळून जात आहे. मला आणखी 2 लग्न लावायची आहेत. त्यासाठी मला वेळेत निघायला हवं. पंडितजी कंटाळून तिथे आले होते. हो, झालं झालं. सागर, चल पटकन. मकरंद सागरला घेऊन लग्न मंडपात गेला. त्यालाही मनात अस्वस्थ वाटत होतं, पण केतकी लग्नाला स्वतः तयार आहे म्हणून तोही शांत होता. इकडे लग्न मंडपात नीता सागरची बहिणी तिच्या नवऱ्याच्या शोधात होती. अहो कुठे होता? कधीच शोधत होते तुम्हासनी. नीता इकडे तिकडे पाहत रमेशच्या कानात हळूच पुटपुटली. म्या म्या कुठे जाणार? अगं इथंच आहे. पण हा सागर कुठे गेला? आणि बाबाही पण दिसत नाहीत. रमेश काही राहिलेलं सामान आणण्यासाठी बाहेर गेला होता. तसा तो त्याचा सावत्र भाऊ होता. रमेश आणि नीता एकदम स्वार्थी वृत्तीचं जोडपं होतं. स्वतःच्या सुखापुढे दुसऱ्याचं दुःख आणि भावनेला त्यांच्या नजरेत झिरो किंमत असायची. अहो तिकडे लग्न मंडपात काय झालं ठावं आहे का? नीता हळूच गालात हसत तोंड वाकडं करत उत्सुकतेने म्हणाली. का? काय झालं? रमेशला ती काय बोलते काहीच समजत नव्हतं. म्हणजे तुम्हासनी काय बी माहीत नाही? नीताने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. आता सांगशील तर कळेल की. हाय का आता, मी बाई माणूस असून मला माहीत झालं आणि तुम्ही गड्यासारखं गडी. तुम्हाला नाही सांगितलं तुमच्या बापाने? नीता अजूनच त्याचं आणि त्यांच्या वडिलांचं नातं उकसण्यासाठी म्हणाली. आता सांगते का? गुणांनी रमेश चिडून बोलला. बरं ऐका, सांगते. असं म्हणून नीताने सर्व झालेलं प्रकरण रमेशच्या कानावर घातलं. म्हणजे सागरचं लग्न होणार तर? रमेश रागात म्हणाला. तेच तर म्हणते, त्याचं लग्न होणार आणि आता ते बी तिच्या बहिणीशी, केतकीशी. नीताच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं. अगं पण तूच समजावत होतीस ना त्याला मगाशी, पोरगी चांगली हाय, करा लग्न म्हणून. म्हणून मी हो बोललो. अहो ते वरून वरून, मला वाटलं तो लग्न करणार नाही, पण मीच माती खाली त्याला समजावून सांगून. अहो ही पोरगी लय हुशार आहे म्हण. मी आताच ऐकलं त्या बायका कुजबुजत असताना. नीता पश्चातापाने म्हणाली. नाही नीता नाही, अगं केतकीसारखी पोरगी त्याच्या आयुष्यात आली तर आपली जेवढी किंमत आहे तेवढी पण किंमत घरात राहणार नाही. अगं आपल्याच घरात आपल्याला गुलामी करत बसावं लागल. रमेशच्या डोळ्यात आता वेगळं चित्र उभं राहत होतं. तेच तर म्हणते, ही बया आपल्या जीवनात अवदसा बनून येणार. बाबासा तर तुमच्या लहान भावाचा आणि नव्या सुनाचाच उदो करतील. हाय नाही तेवढी जमीन पण त्याच्याच नावावर करतील. नीता ठसक्यात म्हणाली. नाही,
मी लग्न होऊ देणार नाही. रमेश बोलत होता. तोच मंगळाष्टिकेला सुरुवात झाली. दोघेही बोलण्यासाठी मंडपापासून लांब आले होते, कारण अशा गोष्टीची चर्चा त्यांना मनपात करता येणार नव्हती. पंडितजींनी मंगळाष्टिकेला सुरुवात केली. दोघेही लग्न अडवण्यासाठी भरधाव मंडपाकडे पळत येत होते. पण ते दोघे एवढे लांब आले होते, त्यांना जायला 10 मिनिटं तरी लागणार होती. थांबा, थांबा, हे लग्न होणार नाही. नीता धावत धावत जोरजोरात बोलत होती. तिच्या मागोमाग रमेशही ओरडत होता. पण माईकमधील मंगळाष्टिकेच्या आवाजाने त्यांचं बोलणं कोणालाच ऐकू गेलं नाही. ते दोघेही लग्न थांबवण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावत सुटले होते. शुभ लग्न सावधान. शेवटचा अक्षरा पडला आणि केतकी आणि सागरचे लग्न धूमधडाक्यात लागलं. मधुकररावांनी लग्नात कशाचीच कमी ठेवली नव्हती. सगळं जोशात चालू होतं. रमेश नीता मंडपात गेले. सागर आणि केतकीला नवरा नवरीच्या वेशात पाहून त्यांना खूप राग आला. बघा बघा, साधा तुमचा विचार तरी घेतला का? आपली आपणच ठरवलं दुसऱ्या पोरीला सून करून आणायचं. मी तर आगीत तेल टाकायचं काम करत होती. रमेश आगीसारखं रागाने आतून होरपळत होता. आता नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात त्या सुंदर फुलांची वरमाळा घालायची वेळ आली होती. समोर दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट दूर झाला. नवरीच्या पोशाखात लग्नासाठी सज्ज असणारी केतकी सागरला दिसली. भुरा रंग, मोठे टकोरे डोळे, तरतरीत नाक, कोरीव भुवया आणि गुलाबाच्या पंखोडीप्रमाणे असणारे तिचे लालसर ओठ. आकाशातून एखादी सुंदर देवी अवतरावी असंच केतकीचं सौंदर्य उठून दिसत होतं. तिला पाहून सागरची नजर तिच्यावरच स्तब्ध झाली. नवरी मुलीच्या गळ्यात वरमाला घाला. पंडितजीच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने तिच्यावर पुन्हा एकदा नजर टाकली. ती घाबरली होती. स्वतः एवढा मोठा स्टँड घेतला असून देखील तिच्या मनात चलबिचल चालू होती. सागरच्या हाताचा स्पर्श तिच्या गळ्याला लागला आणि त्याने घातलेल्या वरमालेतील सुंदर फुलांचा सुगंध तिच्या नाकात जाऊन ती मोहरली. त्याचा स्पर्श होताच तिने वर नजर करून पाहिलं. तोही तिच्याच डोळ्यात पाहत होता. क्षणभर दोघांचीही नजर भिडली. तिनेही मग त्याच्या गळ्यात वरमाला घातली. त्याची अवस्था काही वेगळी नव्हती. त्यालाही तिचा अभिमान वाटत होता. बरं झालं केतकीच्या बहिणीशी लग्न झालं नाही. जिने आपल्या आईवडिलांचा मान राखला नाही, त्या मुलीने आपला तरी मान कसा राखला असता? मनात विचार आला आणि समोर असणाऱ्या केतकीने घातलेल्या वरमालाचे वजन खांद्यावर जाणवलं आणि आपल्या अंगावर एक नवीन जबाबदारी पडली आहे. प्रेम आहे की नाही काही माहीत नव्हतं, पण जबाबदारी आहे हे नक्कीच त्याला समजलं होतं. सगळे खुश होते. लग्न लागलं तसं मधुकर, मकरंद, प्रमिला, शेवंता सगळ्यांच्या जीवात जीव आला होता. जेवण वगैरे करून सगळ्यांनी नवरा नवरीला शुभाशीर्वाद दिले. सगळे पाहुणे आता जेवण करून निघून जाऊ लागली. तसा सगळा मंडप रिकामा होऊ लागला. काही जवळचे नातलगच मुक्कामी थांबणार होते. हळूहळू दिवस सरत होता आणि आता नवरीच्या पाठवणीची वेळ झाली. तर मग मैत्रिणींनो, माझी ही नवीन कथा तुम्हाला कशी वाटते? एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. स्टोरी कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका.